धम्मं नमामि संघं नमामि। धम्मकी पाठशाला या धम्मवर्गामध्ये आपणा सर्वांचे स्वागत। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आपण वाचन करत आहोत, अभ्यास करत आहोत। आज आपण पंचम खंड संघ हे पाहणार आहोत। भाग पहिला संघ एक, संघ आणि त्यांची संघटना। 2 संघ प्रवेश। 3 भिक्खू आणि त्यांच्या प्रतिज्ञा। 4 भिक्खू आणि त्यांचे धार्मिक दोष। 5 भिक्खू आणि प्रतिबंध। 6 भिक्खू आणि शिष्टाचाराचे नियम। 7 भिक्खू आणि दोषापरीक्षा। 8 भिक्खू आणि अपराध स्वीकृती हे पाहणार आहोत। भाग पहिला संघ एक, संघ आणि त्यांची संघटना। भगवंतांच्या अनुयायांचे 2 वर्गात विभागणी होत असे, भिक्खू आणि गृहस्थ अथवा उपासक। संघ ही भिक्खूंची संघटना, उपासकांची संघटना नव्हती। बौद्ध भिक्खू हा मुख्यतः परिव्राजक असे। परिव्राजक ही संस्था बौद्ध भिक्खूंच्या संस्थेहून जुनी आहे। प्राचीन परिव्राजक म्हणजे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून इतस्तत परिभ्रमण करणाऱ्या लोकांचा समुदाय। या प्राचीन परिव्राजकांचा संघ नसे, वर्तमानाचे नियम नसत। ज्या ध्येयासाठी झटायचे असे ते ध्येयही त्यांच्यासमोर नसायचे। भगवंतांनीच प्रथम आपल्या अनुयायांचा एक संघ अथवा भ्रातृभावाने एकत्र आलेला समुदाय बनविला आणि त्यांच्या वर्तणुकीचे नियम आणि ज्या ध्येयाची साधना करून ते प्राप्त करून घ्यायचे ते त्यांच्यापुढे ठेविले। 2 संघ प्रवेश। संघात कोणालाही प्रवेश मिळे। 2 त्याला जातीचे बंधन नसे। त्यात पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही बंदी नव्हती। संघ प्रवेशाला सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता नसे। संघात जातीला स्थान नव्हते। संघात सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे उच्च नीच असा भेद पाळला जात नसे। संघात सर्व समान मानले जात असत। संघामध्ये माणसांचे महत्त्व त्यांच्या अंगच्या गुणांवर ठरविले जात असे, कुळावर नसे। भगवंत म्हणत असत, संघ हा एका महासागरासारखा असून भिक्खू म्हणजे महासागराला येऊन मिळणाऱ्या नद्या होत। नद्यांना स्वतंत्र नावे व अस्तित्वे असतात, परंतु नदी एखाद्या महासागराला मिळाली म्हणजे तिचे नाव आणि अस्तित्व लोप पावते। ती इतरांबरोबर मिळून मिसळून जाते, एकरूप होते। संघाची ही स्थिती तशीच आहे। भिक्खूने एकदा संघात प्रवेश केला की तो समुद्राच्या पाण्याप्रमाणे एकरूप होऊन जातो। त्याची जात, त्याची सामाजिक प्रतिष्ठा व कुळ ही लोप पावतात असे भगवंत म्हणत। संघात जो एक भेद मानला जात असे तो लिंगविषयक। भिक्खू संघ आणि भिक्खूंनी संघ ह्या 2 वेगळ्या संस्था असत। संघातील घटकांचे श्रमणेर आणि भिक्खू असे 2 वर्ग पाडले जात। 20 वर्षाखालील प्रत्येक मनुष्य श्रामणेर मानला जाई। त्रिशरण आणि दशशीला ग्रहण करून केलेला प्रत्येक मुलगा श्रामणेर बने। त्रिशरण म्हणजे मी बुद्धाला शरण आहे, मी धम्माला शरण आहे आणि मी संघाला शरण आहे। दशशीला म्हणजे मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी ब्रह्मचर्य पाळीन, मी असत्य बोलणार नाही, मी मद्यपान करणार नाही, मी अवेळी अन्नसेवन करणार नाही, मी असभ्य आणि अनैतिक कृत्य करणार नाही, मी अलंकाराने आपले शरीर भूषविणार नाही, मी ऐशोआरामापासून दूर राहीन, मी सुवर्ण आणि रौप्य यांचा लोभ धरणार नाही। अशा या 10 प्रतिज्ञा आहेत। ह्या प्रत्येक श्रामणेराने घ्यावयाच्या 10 प्रतिज्ञा आहेत। श्रामणेराला कोणत्याही काळी संघ सोडून उपासक बनता येत असे। श्रामणेर हा भिक्खूच्या स्वाधीन असून भिक्खूंच्या सेवेत आपला काळ व्यतीत करीत असे, त्याने परिव्रजा घेतलेली नसे। भिक्खू व्हायला 2 अवस्थातून जावे लागे, पहिली परिव्रजा आणि दुसरी उपसंपदा। उपसंपदा घेतल्यावरच तो भिक्खू ठरेल। ज्या श्रामणेराला भिक्खू होण्यासाठी परिव्रजा घेण्याची इच्छा असेल त्याला, ज्या भिक्खूला उपाध्याय पदाचा अधिकार असे त्याच्याकडे जावे लागे। भिक्खू म्हणून 10 वर्षे घालविल्याशिवाय भिक्खूला उपाध्यायपद प्राप्त होत नसे। उपाध्यायाने श्रामणेराला त्याच्या परिव्राजक म्हणून स्वीकार केल्यावर त्याच्या सेवेत आणि संरक्षणात राहावे लागे। ह्या शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसंपदेसाठी खास बोलाविलेल्या संघ सभेत
उपाध्यायाला सामनेरावर उपसंपदेचा अनुग्रह करावा अशी संघाला विनंती करावी लागे. जो भिक्खुपदाचा प्रार्थी आहे तो परिव्राजक त्या पदाला योग्य आहे की नाही याची खात्री संघाला करून घ्यावी लागे. ही खात्री करून घेतल्याशिवाय परिव्राजकाला काही ठराविक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत. जेव्हा संघ उपसंपदेची अनुमती देईल तेव्हाच परिव्राजकाला भिक्खुपद मिळेल. भिक्खुणी संघात प्रवेशासंबंधीचे नियम भिक्खू संघ प्रवेशाच्या नियमासारखेच असत. 3. भिक्खू आणि त्यांच्या प्रतिज्ञा. उपासक आणि शमनेर शील प्रतिपालनाच्या अटीने आपणाला बांधून घेतो. भिक्खू शील ग्रहण करतो ते व्रत म्हणून. शील व्रताचे उल्लंघन करणार नाही अशी त्याला प्रतिज्ञा करावी लागते. उल्लंघन झाल्यास तो शिक्षेस पात्र ठरतो. भिक्खू ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करतो. भिक्खू चोरी न करण्याची प्रतिज्ञा करतो. भिक्खू वृथा वल्गना न करण्याची प्रतिज्ञा करतो. भिक्खू जीवहत्या न करण्याची प्रतिज्ञा करतो. नियम ज्याची अनुज्ञा देत नाही त्या सर्व वस्तू जवळ न बाळगण्याची भिक्खू प्रतिज्ञा करतो. भिक्खूला खालील 8 वस्तू फक्त जवळ बाळगता येतात. 1. शरीर आच्छादनासाठी 3 चिवरे ती म्हणजे कमरेस गुंडाळण्याचे आंतरवासक. 2. अंगावर घ्यावयाचे उत्तरासंग आणि थंडी वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी संगाटी हे वस्त्र होत. 2. करगोटा. 3. भिक्षापात्र. 4. वस्तरा. 5. सुई धागा. 6. पाणी गाळण्याचा कपडा. भिक्खू निर्धन राहण्याची प्रतिज्ञा करतो. अन्नासाठी त्याने भिक्षा मागितली पाहिजे. भिक्षेवरच त्याने आपली उपजीविका केली पाहिजे. दिवसातून एकच वेळ त्याने भोजन घेतले पाहिजे. ज्या ठिकाणी संघासाठी विहार बांधला नसेल त्या ठिकाणी त्याने झाडाखाली राहिले पाहिजे. भिक्खू आज्ञापालनाची प्रतिज्ञा करीत नाही. आपल्याहून श्रेष्ठाचा मान राखणे, औपचारिक नम्रता दाखविणे ह्या गोष्टी शमनेराकडून अपेक्षित असतात. भिक्खूची मुक्ती आणि गुरु म्हणून उपयुक्तता ही त्याच्या साधनेवर अवलंबून असते. त्याने वरिष्ठाच्या ऐवजी धम्माची आज्ञा पाळावयाची असते. त्याच्या वरिष्ठाजवळ प्रज्ञा अथवा मोक्ष दानाची दैवी सामर्थ्य असते असे तो मानित नाही. अधःपतन अथवा उद्धार हा ज्याचा त्याचा स्वाधीन आहे म्हणून त्याला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे. प्रतिज्ञाभंग घडल्यास भिक्खूच्या हातून पाराजिका हा दोष होतो. पाराजिका दोषास शिक्षा म्हणजे संघातून हाकलपट्टी करणे. 4. भिक्खू आणि धार्मिक दोष. भिक्खूकडून घडलेला प्रतिज्ञाभंग हा त्याने धर्माविरुद्ध केलेला अपराध असे समजले जाई. या अपराधाविषयी भिक्खूच्या बाबतीत इतरही काही अपराध मानले जात. त्यांना संघादिशेस अशी संज्ञा होती. विनयपिटकात अशा 13 अपराधांची यादी आढळते. ते पाराजिका सारखे आहेत. 5. भिक्खू आणि प्रतिबंध. संघादिशेस आणि पाराजिका याशिवाय भिक्खूला काही प्रतिबंध अथवा नियम पाळावे लागत. गृहस्थासारखा भिक्खू वाटेल ते करू शकत नाही. यापैकी एका प्रतिबंध प्रणालीला निस्सग्गीय पचित्तीय अशी संज्ञा असून त्यात भिक्खूने पाळावयाचे 26 प्रतिबंध समाविष्ट होतात. हे प्रतिबंध चिवरे, लोकरीचा बिछाना, भिक्षापात्र आणि औषधी यांच्या स्वीकृती अस्वीकृती संबंधी आहेत. काही प्रतिज्ञा सुवर्ण आणि रौप्य यांचे दान घेणे वा न घेणे या संबंधी आहेत. काही संघाला मिळालेली मालमत्ता स्वतः स्वीकारण्याच्या आणि देवघेवीच्या कामी नेमलेल्या भिक्खू संबंधी आहेत. या प्रतिबंधाला उल्लंघनास निस्मनीय म्हणजे परतफेड आणि प्राचित्तीय म्हणजे पश्चाताप व्यक्त करणे ह्या शिक्षा सांगितलेल्या आहेत. ह्या प्रतिबंधाशिवाय भिक्खूला पाचित्तीय या नावाने 92 निर्बंध पाळावे लागतात. 6. भिक्खू आणि शिष्टाचाराचे नियम. भिक्खूचे वर्तन चांगले असावे. त्याची चालचलणूक इतरांना आदर्शवत वाटेल अशी असावी. यासाठी भगवंतांनी शिष्टाचाराचे अनेक नियम केलेले आहेत. शिष्टाचाराच्या नियमांना सेखीय धम्म अशी संज्ञा असून त्यांची संख्या एकंदर 75 आहे. 7. भिक्खू आणि दोष परीक्षा. कसे वागायचे आणि कसे वागायचे नाही या संबंधीचे नियम केवळ औपचारिक नव्हते. त्यांना कायद्याचे स्वरूप असून त्यात आरोप ठेवणे, न्यायपरीक्षा आणि शिक्षा यांचा अंतर्भाव होई. योग्य रीतीने नियोजलेल्या न्यायमंडळाशिवाय भिक्खूला
शिक्षा करता येत नसे. हे न्यायमंडळ ज्या ठिकाणी भिक्खूच्या हातून अपराध घडला त्या ठिकाणी राहणाऱ्या भिक्खूचे बनलेले असे. न्यायमंडळासाठी लागणारी भिक्खूंची आवश्यक संख्या उपस्थित असल्याशिवाय भिक्खूची न्यायपरीक्षा होत नसे. आरोप निश्चित असल्याशिवाय कोणत्याही न्यायपरीक्षेला कायदेशीर स्वरूप येत नसे. कोणतीही न्यायपरीक्षा आरोपीच्या अनुपस्थितीत केल्यास तिला कायदेशीर स्वरूप येत नसे. आरोपीला स्वतःच्या बचावाची पूर्ण संधी दिली नसल्यास कोणतीही न्यायपरीक्षा कायदेशीर मानली जात नसे. ज्याच्यावरील आरोप सिद्ध झाला आहे त्या भिक्खूला खालीलप्रमाणे शिक्षा देण्यात येत असे. तर्जनीय कर्म म्हणजे ताकीद देऊन सोडणे. 2. नियस्स कर्म म्हणजे वेडा म्हणून जाहीर करणे. 3. प्रव्राजनीय कर्म म्हणजे संघातून हकलपट्टी. 4. उत्क्षेपणीय कर्म म्हणजे बहिष्कार. 5. परिवास कर्म म्हणजे विहारातून बाहेर घालविणे. विहारातून बाहेर घालविल्यावर अभ्यान कर्माचा उपयोग करता येत असे. अभ्यान कर्म म्हणजे संघाचे रद्द केलेले सभासदत्व परत देणे. अभ्यान कर्म हे विहारातून बाहेर घालविल्यानंतर भिक्खूने आपली वागणूक नीट ठेवून संघाचे समाधान केले आणि संघाने क्षमा केली तरच ते केले जात असे. 8. भिक्खू आणि अपराध स्वीकृती. भिक्खू संघाविषयक जी अगदी नवीन आणि अपूर्व अशी संस्था भगवंतांनी निर्मिली ती म्हणजे उपोसत अथवा हातून घडलेल्या अपराधाची स्वीकृती ही संस्था होय. अपराध किंवा दोष यासंबंधी केलेल्या नियमांचे परिपालन करावयाचे लावणे शक्य आहे हे भगवंतांच्या लक्षात आले होते. परंतु ज्यांचे उल्लंघन झाले असता दोष अथवा अपराध घडत नसे असेही काही प्रतिबंध भगवंतांनी घालून दिले होते. त्यांच्या मते प्रतिबंधाच्या शीलनिर्मिती आणि शीलसंवर्धन ह्यांच्याशी अतिशय दाट संबंध असल्यामुळे त्यांचेही परिपालन करणे अपराधासंबंधीच्या नियमांच्या परिपालना इतकेच आवश्यक आहे. परंतु या प्रतिबंधाचे परिणामकारक रीतीने परिपालन करण्याचा मार्ग त्यांना आढळेना. म्हणून त्यांनी लोकांसमोर या प्रतिबंधाच्या उल्लंघनाची उघड कबुली देणे हा उपोसताचा प्रकार शोधून काढला. हा प्रकार म्हणजे भिक्खूंची सत्सद विवेकबुद्धी संघटित करून वाममार्गी त्याने पाऊल न पडणे अशी काळजी घेणारी शक्ती निर्माण करणे होय. उपोसत अथवा अपराधाची कबुली देणे हे पतिमोक्ष या भिक्खू नियमांच्या उल्लंघनापुरतेच मर्यादित होते. उपोसतासाठी त्या त्या ठिकाणच्या भिक्खूंची सभा भरवावी लागे. दर 15 अशा 3 सभा भरविल्या जात. पहिली चतुर्दशीला, दुसरी पंचमीला आणि तिसरी अष्टमीला. त्या दिवशी भिक्खूला उपवास करावा लागे म्हणूनच कबुलीच्या दिवसाला उपोसत म्हणतात. सभेत एक भिक्खू पतिमोक्षातील एक प्रतिबंध म्हणजेच नियम वाचून दाखवी आणि उपस्थित भिक्खूंना उद्देशून तो म्हणे, तुम्ही स्तब्ध आहात, यावरून तुमच्यापैकी कोणीही या प्रतिबंधाचे उल्लंघन केलेले नाही असे मी गृहीत धरतो. हे वाक्य त्रिवार उच्चारून तो मग पुढच्या प्रतिबंधाकडे वळे. अशाच तऱ्हेने उपोसताची सभा भिक्खुनी संघातही होई. प्रतिबंध उल्लंघनाची कबुली दिल्यास पुढे आरोप ठेवून न्यायपरीक्षा चाले. अपराध घडला असूनही एखाद्या भिक्खूने तो कबूल केला नाही तर त्याला तो अपराध करताना ज्या भिक्खूने पाहिले असेल त्या भिक्खूने तो सभेत सांगावयाचा. असे झाल्यावर मग अपराधी भिक्खूवर आरोप ठेवून त्याच्या न्यायपरीक्षेला सुरुवात होई. अशा प्रकारे तथागतांनी भिक्खू संघास नियम दिलेले आहेत. आज बोधिसत्व अनागारिक धम्मपाल यांची जयंती आहे. ते महान बौद्ध धम्म प्रसारक होऊन गेलेले आहेत. त्यांच्या या जयंतीनिमित्त त्यांना त्यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर म्हणजेच यशवंतराव आंबेडकर यांचा आज स्मृती दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांनी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्थेच्या अध्यक्षपद स्वीकारले. चांगल्या प्रकारे कार्य केले, कार्य वाहून नेले आणि त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या या धम्मकार्याच्या प्रसाराला त्यांनी जे काही
कार्य केलेले आहे असे धम्मप्रचारक सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. आणि हे दोन्ही प्रकारचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकठिकाणी खेडेपाड्यात, गावागावातून, शहरातून, वस्तीतून, मंडळाच्या माध्यमातून, संघांच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून ठिकठिकाणी प्रचाराच्या नियमाने कोणत्याही प्रकारचं उल्लंघन न करता एक प्रसार व्हावा यासाठी या दोन्ही कार्यक्रमांचे आयोजन हे केले जावे आणि ते पार पाडले जावे, जेणेकरून प्रसार होईल आणि आपण या प्रसारातसुद्धा धम्माच्या या कार्यामध्ये सहभाग होणे यासाठी पातळीवर ठिकठिकाणी कार्यक्रम राबविणे आणि त्यांचे आयोजन करणे हे भंते धम्मानंद रत्नसंभव बुद्ध विहार वाल्लेकरवाडी यांचे आपणास सांगणे आहे. आपण त्यांच्या या सांगण्याप्रमाणे हा कार्यक्रम जो आहे स्मृतिदिवस आणि जयंती हे पार पाडले पाहिजे, त्याचे आयोजन केले पाहिजे. आपण सर्वांनी ग्रंथाचे श्रवण केले. आपणाप्रती मंगलकामना. नमो बुद्धाय. जय भीम.